वाहन उंदीर. मी जर संपूर्ण पृथ्वीला मी प्रदक्षिणा घालायची असेल तर षडानंद म्हणजे कार्तिक स्वामीच जिंकतील. मी काही जिंकू शकणार नाही. तर त्यावेळेला ते आईवडिलांना प्रदक्षिणा घालतात आणि कार्तिक स्वामी आपल्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत बसतात आणि ते उशिरा. शेवटी प्रथम पूजेचा मान हे श्री गणेश मिळवतात. म्हणजेच काय, की इथे चतुरपणा, हुशारी, बुद्धिचातुर्य इथे येतात. नंतर उदार, दुसऱ्याचे हृदय जाणणारा, तत्वज्ञ, मानसागरी प्रमाणे सर्व सिद्ध लाभलेला, जाणकार, भोकमुक्त, तेजस्वी, दानी, जातक पारिजातक प्रमाणे काय असेल तर सर्वांचा सहाय्यक, नवीन शिक्षण घेणे आणि देणे दोन्हीसाठी हा योग चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय उत्तम योग आहे. सर्वांचे सहाय्य मिळून एखाद्या काही सिद्धीला न्यायचं आहे त्यासाठी सुद्धा हा योग अतिशय चांगला आहे. ह्याच्यात काय यश मिळतच, पण त्या योगावर केलेलं काम जे आहे, सौंदर्य किंवा चांगली प्रतिष्ठा ही यावेळेला लाभते. पण ह्या वेळेला काय होतं, आपण काय करायचं, एखादी परीक्षा द्यायची असेल, एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असेल, एखादं कठीण काम यशस्वी करायचं असेल तर या योगावर आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चिकाटीने, तुमच्या हुशारीने, तुमच्या अभ्यासाने यशस्वीता ही निश्चित मिळते. तर त्याच्यानंतर आहे व्यतिपात योग. आता आपल्याला माहिती आहे हा व्यतिपात योग आहे. तर पूर्वी तर मी सुरुवातीला जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा काही लोकांनी मला सांगितलं हा व्यतिपात योग खूप वाईट आहे. ह्या योगावर असं माझ्या एखाद्या आम्ही शिकतच होतो, ती सुद्धा शिकतच होती, म्हणजे असे निखारे टाकल्यासारखे आईवडिलांना खूप त्रास. पण त्याच्या बरोबर विरुद्ध आपल्याला इथे कळलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय होतं, त्याचा स्वामी आहे रुद्र आणि आईवडिलांच्या आज्ञा पालन करणारा. म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध ह्याच्या शास्त्रामध्ये आपल्याला ह्याचं माहिती दिलेली आहे. गुप्तांगाचे आजार असणारा, कठोर हृदय असणारा, इतरांच्या कार्यात विघ्न आणणारा, जातक पारिजातक प्रमाणे मायावी, कपटी, मानसागरी प्रमाणे कष्टमय जीवन जगणारा भाग्यवान असल्यास फार मोठा होतो आणि यशस्वी. म्हणजे पत्रिकेत तसे तुमचे योगही पाहिजे. किंवा एखाद्या वेळेला ना ह्या योगावर काय करायचं, जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला असेल तर त्या व्यक्तीला जशास तसं उत्तर द्यायचं असेल, त्या कठोर व्यक्तीशी जर आपल्याला सामना करायचा असेल तर आपल्यालाही त्या कठोर व्यक्तीपेक्षा कठोर होऊन निर्णय घेऊन त्याच्याशी आपल्याला जशास तसं वागावं लागतं. पण जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीशी जशास तसं वागायचं आहे तर व्यतिपात योगावर तुम्ही हे काम करू शकता. म्हणजे थोडक्यात काही थोडासा शत्रूंचा नाशही या योगावर आपण करू शकतो. म्हणजे यावर जर शत्रुनाश होऊ शकतो असं मला वाटतं. त्याच्यानंतर काय आहे, वर्यानंद. आता ह्याचा स्वामी आहे कोण, कुबेर. बघा, भोजन प्रिय. आता कुबेराला काय आहे, सगळंच आवडतं, त्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे. मग खाणं पिणं अन्न ह्याची रेलचेलच असणार. सगळं त्याच्याकडे जे त्याच्याकडे धनवान कुबेरच आहे म्हटलं, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. मग असं काय आहे, भोजन प्रिय, संपत्तीचा उपभोग घेणारा, नम्र, द्रव्य नसताना पण शुभ कार्यात खर्च करणारा, सत्कर्म करणारा, जातक पारिजातक प्रमाणे कामात गुंतलेला, दुष्कामी, मानससागरी प्रमाणे बलवान, शिल्पकला, गायन वादन ह्याच्यामध्ये निपुण असणार. म्हणजे ह्या कलेमध्ये, एखाद्या कलेमध्ये तो निपुण असू शकतो या योगावरच्या व्यक्ती. आणि अशा व्यक्तींना भोजन द्यायला, पार्टी द्यायला, आनंद व्यक्त करायला, मनोरंजन करायला खूप आवडतं. आणि ह्या योगावर जर आपल्याला मनोरंजन किंवा पार्टी देणे जर आपल्याला आवडत असेल कोणाला, किंवा ह्या योगावर आपल्याला
कोणाला बोलवायचं असेल तर ह्या योगावर आपण ते कार्य करू शकतो. कुबेरांप्रमाणे वागण्यासाठी हा काल अतिशय चांगला आहे. किंवा आता कसं आहे की आता चांगल्या गोष्टी म्हणजे आता समजा आपल्याला एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन द्यायचं किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला चांगलं दाखवायचंय, आपलं काम कसं चांगलं मी करतो, माझ्या कामावर कसं हे काम मला मिळवायला पाहिजे, मी कसा त्याच्यामध्ये कामामध्ये यशस्वी आहे आणि मला तुम्ही काम दिल्याने मी काय काय करू शकेल आणि तुम्हाला काय फायदा करून देता येतील, तर हे ह्या योगावर आपण करू शकतो. एखादं काम मिळवायचं त्याच्यासाठी आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करायचे किंवा त्याला सांगायचंय की मला हे काम द्या, मी तुमचं काम उत्तम करू शकतो. ते ह्या योगावर ते करू शकतो. आता ह्याचा उपयोग कसे शुभ करण्यासाठी खर्च करतात. काम नसताना काम सतत चालू ठेवण्यासाठी पण याचा उपयोग होतो. दीर्घकाल काम करण्यासाठी हा चांगला आहे. वादन गायनाचे कार्यक्रम करणे, नृत्य करणे, त्याचे कार्यक्रमाचे आयोजन करणे किंवा कुठला एखादा समारंभ आहे त्याचं आयोजन करणे, याच्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे. ह्याच्यामध्ये काय दीर्घकाल यश येतं किंवा त्यांच्या चालू काम जे त्यांचं असेल त्याच्यामध्ये वृद्धी होते. चांगली कामं त्यांना अनेक मिळतात, एकापेक्षा अनेक त्यांना जर कामं त्याच्यातनं मिळू शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा योग अतिशय उत्तम आहे. परिघ परिघ योगाची आपल्याला माहिती आहे, शांती करावी लागते. परिघ योग स्वामी त्वष्टा आहे बर का, पण परिघ म्हणजे काय, असा जो गोल आहे त्या गोलामध्येच ती व्यक्ती सतत सतत कार्यरत असते आणि सातत्याने ते काम तिला ते करावं लागतं. आता ह्या व्यक्ती म्हणजे ह्या योगावर काय 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 होऊ शकतं, खोट्या साक्षी देणं होऊ शकतं. एखाद्या वेळेला दुसऱ्याची जमीन हडप, ह्याच्यात काय माहिती का, दुसऱ्याची जमीन पण हडप केली जाऊ शकते. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती, तिचा योग परिघ होता, त्या व्यक्तीची जमीनच हडप झाली होती. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. स्पष्ट वक्ता, कठोर, शत्रूवर विजय प्राप्त करणार, कमी खाणार, जातक बाधित जातक प्रमाणे धनवान, द्वेषी, मानसागरी प्रमाणे कुलवृद्धी करणार, शास्त्रज्ञ, ज्ञानाची गोडी असणार, वाणी अतिशय गोड सुमधुर असते त्यांची, गोड बोलणार. नंतर एखादे काम तो परत परत करणारा, म्हणजे त्या परिघावर राहूनच त्याच योगावर ते काम परत परत, म्हणजे ह्या योगावर काय करू शकतो माणूस, तर एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं. शास्त्रज्ञ जे असतात त्या जनरली तेच तेच काम करून नवीन गोष्ट त्याच्यातनं काय सिद्ध होईल हे ते शोधत असतात. म्हणजे परिघावर फिरणारा एखादी गोष्ट जास्त वेळा करून शोध लावणार शास्त्रज्ञ, नवीन शोध लावणार, असंख्य वेळा प्रयोग करून एखादी गोष्ट सिद्ध करणार, न टाळता हे कार्य सातत्याने जेव्हा हे तो करतो तेव्हा त्याला एखादी यश लागतं. त्याच्यानंतर योग आहे शिव, त्याचा स्वामी आहे रुद्र. मंत्रशास्त्र जाणणार, इंद्र विग्रह करणार, मानसागरी प्रमाणे महादेवाच्या कृपेने बुद्धी असणारा, सदैव सुखी असणारा, जातक बाधित जातक प्रमाणे शांत, ज्ञानी, राजाचा प्रिय असणारा, यशस्वी, धनवान, महादेवाप्रमाणे सर्व गुण संपन्न असणारा, बुद्धिमान, मंत्र साधना करणारा, आयुष्यभर कार्य करत राहणारा, एखाद्य कार्य सातत्याने पूर्ण करणारा. म्हणजे जर आता ह्या योगावर असेल तर आपल्याला एक सध्या असं टार्गेट दिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तींना जर तुम्ही नियोजन केलं त्या व्यक्तीचं, तर तो त्या गोष्टीचं टार्गेट पूर्ण करू शकतो. म्हणजे ह्या योगावर खरं सातत्याने प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं.
त्यावेळेला अशा व्यक्तीला तिथे नियोजन केलं तर ते काम पूर्ण होऊ शकतं. म्हणजे कठीण काम पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींचा उपयोग करावा किंवा या योगावर ते काम सुरू करावं, शिवयोगा. आता त्याच्यानंतर काय आहे, सिद्ध. आता सिद्ध योगाचा स्वामी आहे षडानंद. गणपतीचा भाऊ षडानंद कार्तिकेय आपल्याला माहितीच आहे. अनेक वेळा एका वेळेला अनेक कार्य करणार. म्हणजे अशा योगावर काय करायचं, खूप कामं आहेत आपल्याला. तर या वेळेला या योगावर जर आपण केलं तर ते यशस्वीरित्या आपण ते पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर काय, इंद्रिय निग्रह करणारा, गौरवर्णी, स्पष्ट वक्ता, सत्यवक्ता, धर्मनिष्ठ, जातक बारीक जातक प्रमाणे धर्मनिष्ठ यज्ञ करणारा, मानसागरी प्रमाणे सुंदर, स्त्रीसह धन संपन्न करणारा. म्हणजे या जर पुरुष असेल तर त्याची बायको जी त्याला मिळणार आहे ती जी स्त्री असेल ती सुंदरही असेल, धनसंपन्न आहे, तिच्या योगे किंवा तिच्या पायगुणाने किंवा तिच्या सहचार्याने हा पैसा असा असणारा असतो. मंत्रसिद्धी प्राप्त करणारा, सर्व सिद्धी असणारा. म्हणजे काय माहिती काय, ह्यांनी जर काही गोष्टी बोलल्या, कोणाला काही सांगितले, कोणाला काही सल्ला दिला तर तो यशस्वी होतो आणि त्यांना त्यामध्ये यश मिळतं. म्हणजे कधी कोणीतरी येतं आणि म्हणतं माझं हे काम अडलेलं आहे, तर ही व्यक्ती त्यांना सांगते नाही तू त्याला जाऊन भेट एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला तू जाऊन भेटलास तर तुझं काम होण्याची शक्यता आहे. तर ते जर त्यांनी तसं केलं तर त्या व्यक्तीचं काम होतं. हा सिद्ध योगा, ज्यांचा सिद्ध योग आहे त्यांच्याकडनं जे सल्ले घेतात त्यांचे सल्ले योग्य ठरतात असं म्हणायला काहीच अर्थ नाही. सर्व सिद्धी मिळवणारा, त्याच्यानंतर एका वेळेस तो अनेक कामं करू शकतो. आता आपल्याला माहितीये खरं तर स्त्रिया एका वेळेला अनेक कामं, मल्टीटास्किंग जॉब असतात आणि स्त्रिया तर घरात मल्टीटास्किंगच काम करतात. एका वेळेला अनेक कामं करतात, कुकरही लागतात, इकडे भाजीची तयारी करतात, इकडे हे करतात. तर ह्या योगावर एका वेळेला अनेक कामं करण्यासाठी हा योग तुम्ही वापरू शकता. मंत्रसिद्धी पण मिळवता येते. आता ह्याच्यात खरं सांगू का, म्हणजे जे खूप कष्टाने आणि खूप एका वेळेला खूप कष्ट करून खूप प्रसिद्धी मिळवणारे पण लोक ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर साध्य, इथे स्वामी आहे सावित्री. ती कशी आहे, साध्य योगाची व्यक्ती, नम्र आहे, कुशल आहे, शत्रूवर विजय मिळवणारा आहे, चतुर आहे, मंत्रसिद्धी मिळवणारा आहे, जातक पारिजातक प्रमाणे शुभाचारी, मानसागरी प्रणय, मानसिक सुख, मंत्रसिद्धी, उशिरा पण यशस्वी होणारा, शत्रूवर विजय मिळवणारा, कार्यात सिद्ध मिळवण्यासाठी, मंत्रसिद्धीसाठी हा योग अतिशय चांगला आहे. म्हणजे एखादं कठीण काम आहे, जी आता हिची देवता सावित्री आहे. म्हणजे सावित्रीचा जवळ जेव्हा नवरा गेला आणि त्याला परत त्याचा प्राण आणण्यासाठी तिने किती कठोर परिश्रम केले, खूप चातुर्य दाखवलं, बुद्धी चातुर्य दाखवलं, भाषेचं चातुर्य दाखवलं. तिने जे यमाकडनं वर मागून घेतलं त्याच्यामध्ये तिने बुद्धी चातुर्य वापरून आपल्या नवऱ्याला परत आणून दिलं. म्हणजे ह्या योगावर तुमचं कितीही कठीण काम असेल तर ह्या योगावर जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते यशप्राप्ती होऊ शकते. त्याच्यानंतर आहे शुभ, त्याच स्वामी आहे कमल. आपल्याला माहिती कमला म्हणजे काय, लक्ष्मी. आता इथे लक्ष्मी कशी असते त्याप्रमाणेच हे व्यक्ती असणार असं आपल्याला वाटते. उत्तम लक्षणाचा, सत्कर्म करण्याचा, सौम्य भाषी, नंतर उत्तम लक्षण असणारा, वेळेचा सदुपयोग करणारा, जातक पारिजातक प्रमाणे धनवान,
चंचल. आता लक्ष्मी सुद्धा आपल्याला माहिती आहे ती धनवानही आहे आणि चंचलही आहे. म्हणजे तिचा जर तुम्ही दुरुपयोग केला तर त्याच्यातनं काय होतं, ती चंचल आहे, निघून जाते. म्हणजे तुम्ही सतत कार्यरत राहिलं पाहिजे, कामात गुंतून घेतलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, तरच तुमची आणि कामात सातत्य ठेवून लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि जी लक्ष्मी आलेली आहे तिचं चांगला वापर केला पाहिजे. म्हणजे त्याचा दुरुपयोग केला तर काय होतं, लक्ष्मी निघून जाते. चंचल आहे, आपण म्हणतो ना चंचल आहे लक्ष्मी, आज आहे. ती कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्हाला सातत्याने हे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ही लक्ष्मी जी आहे तिच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील ही असणं आवश्यक आहे. ही व्यक्ती कशी असू शकते तर कप प्रवृत्तीची असू शकते. मानसागरी प्रमाणे विज्ञान संपन्न, ज्ञानी, ब्राह्मण ब्राह्मण भक्त असते ही. कोणतेही सत्कर्म करण्यास तयार असते. आणि हा योग अतिशय चांगला आहे. म्हणजे कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी हा योग अतिशय चांगला आहे. पण कधी कधी काय होतं, ह्याच्यात अतिशय कष्ट म्हणजे कष्ट भोगावे लागतात. जसं आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात तसंच या योगावर म्हणजे जर पॉझिटिव्ह आणि सकारात्मक प्रयत्न केले गेले तर निश्चितच यश मिळते. म्हणजे ह्या योगावर तुम्ही असे प्रयत्न केले तर शुभ गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर आहे शुक्ल योग. आता शुक्ल योगाचा स्वामी आहे गौरी. इंद्रिय निग्रह करणारा, युद्धामध्ये यशस्वी होणारा, सत्यप्रिय, बलवान, वादप्रिय, श्वेत वस्त्र धारण करणारा किंवा प्रिय असणारा, जातक पारिजातक प्रमाणे धर्मप्रिय, चतुर, वक्ता, विद्वान, चंचल, क्रोधी असा असतो. मानसागरी प्रमाणे सर्व कला संपन्न असणारा, शास्त्रार्थ जाणणारा, कवी, वीर, धनवान. आता ह्या योगावर काय करायचं, विद्याभ्यास करायचा, शास्त्रार्थ करायचा, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी ह्या योगावर प्रयत्न करायचा. निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल. आणि कसं आहे इथे म्हणजे जे कार्य तुम्ही कराल त्याला एक प्रकारचे चांगला चांगलेपणाचं आणि सौंदर्याचं एक यश या इथे मिळू शकतं. त्यामुळे शुक्ल योगावर चांगल्या गोष्टी केल्यास यश मिळतं आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगलं म्हणजे लोक वाहवा करतात किंवा त्या गोष्टीचा तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे ह्या गोष्टी या शुक्ल योगावर केल्यास तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर काय आहे तर ब्रह्मयोग. आता ह्याचं स्वामी अश्विनी कुमार. आपल्याला माहिती आहे अश्विनी नक्षत्र हे त्याच्यावर जर आपण औषध उपचार घेतले किंवा त्या व्यक्ती डॉक्टर होऊ शकतात किंवा काय, तर आपल्याला गोष्टी माहिती आहे किंवा आपल्याला अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्य माहिती आहे की नाही. अश्विनी नक्षत्राची देवता कुठली आहे तर अश्विनी कुमारची देवता नक्षत्राची अश्विनी कुमार आहे. इथे काय आहे तर ब्रह्मयोगाची देवताच अश्विनी कुमार. आता इथे काय होतं, विद्याभ्यास करण्यासाठी करणारा असतो, सत्यवचनी असतो, दानी असतो, शांत असतो, सुकर्म करणारा असतो, जे कर्म असतो तो निष्ठेने करणारा असतो. जातक पारिजातक प्रमाणे गुप्त गुण संपन्न, म्हणजे त्याच्याकडे असे गुण असतात की ते सहसा कोणाला दिसत नाही पण आयत्या वेळेला ते उठून दिसतात. विवेकी असतो, धनसंपन्न असतो, त्यागी असतो, मानसागरी प्रमाणे वेदशास्त्रात निष्णात असतो, ब्रह्मज्ञान असतो, प्रवण असतो, सर्व कार्यात कुशल असतो. आता याच्यावर ना सहसा काय आहे आपल्याला माहिती आहे, अश्विनी नक्षत्र आणि ब्रह्मयोग ह्याच्यावर तुम्ही एखाद्या असाध्य योगावर जर तुम्ही ह्याचे औषध उपचार केले तर ह्याला चांगला गुण प्राप्त.
किंवा त्याची जो रोगाची तीव्रता आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते. किंवा एखादं कार्य जे निगेटिव्ह आहे त्याला चांगलं कन्व्हर्ट करण्यासाठी सुद्धा आपण ह्या योगाचा उपयोग करू शकतो. अश्विनी कुमार आणि अश्विनी नक्षत्र हे तर आपल्याला माहिती आहे की औषधांसाठीच प्रसिद्ध आहे. याचे स्वामी पण कुचला आहे वनस्पती म्हणजे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला हा योग अतिशय खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपण रोगी आलं कोणी आपल्याकडे तर आपण त्यांना सांगू शकतो की ह्या योगावर तुम्ही हे औषध सुरू करा की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला करता येणार. त्याच्यानंतर शेवट इंद्र. आता इंद्राचा स्वामी पितर आहे. आता हा पितर म्हणजे इंद्र योगामध्ये जन्मलेले लोक कसे असतात? बलवान असतात, तेजस्वी असतात, कफ दोषाने युक्त असतात, कुलात प्रतिष्ठा प्राप्त झालेले असतात. जातक पारिजातक प्रमाणे कसं आहे? कुलामध्ये उपकार करणार, सर्वज्ञ, बुद्धिमान, श्रीमंत, मानससागरी प्रमाणे कसं आहे? तर राजकुलात जन्म घेतला तर हा राजा म्हणजे ह्याच्याकडे कसं आहे? तो जन्माला ज्या घरात येतो त्याप्रमाणे त्याच्याकडे कला गुण हे असू शकतात. समजा एखाद्या कलाकाराकडे तो जन्माला आला तर त्याप्रमाणेच तो पुढे जाईल. त्याप्रमाणेच गायन वादन कला शिकेल आणि त्याच्यामध्ये तो प्रतिष्ठा प्राप्त करेल, कीर्ती प्राप्त करेल, त्याच्यामध्ये प्रावीण्य निर्माण करेल. म्हणजे राजाच्या घरात जर तो राजा झाला तर ह्या लोकांच्या घरात तो तसंच होणार. ह्या प्रकारे ह्या इंद्र योगामध्ये जन्मलेल्या व्यक्ती होऊ शकतात. अर्थात ह्याचं निगेटिव्हिटी मध्ये पण जर रूपांतर होऊ शकतं, कारण घरात जर निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये पण उतरू शकते. पण आपण तो विचारच नाही करायचा की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं काही मिळेल त्यासाठी ते म्हणजे जरी घरात काही असेल तरी चांगलं काम करण्यासाठी ह्या व्यक्ती प्रवृत्त होतात. कारण कुलात श्रेष्ठ होतात, चार पाळणारे असतात, कुलाचा उद्धार करणारे असतात, त्यांच्यावर उपकार करणारे असतात. त्यामुळे ह्या व्यक्ती घराचं चांगली प्रकारे वृद्धी करू शकतात. त्याच्यानंतर शेवटचा योग आहे वैद्युती. आता ह्याचा स्वामी तर अदिती आहे. आता कसं आहे तर चंचल, दुष्टांची संगत असणं, अविश्वासी असतो, अस्वस्थ मन असतं यांचं. जातक पारिजातक प्रमाणे मायाचारी, निंदक, बलवान, त्यागी पण धनाढ्य असत. मानसागरी प्रमाणे कसे असते? उत्साहाचा भुकेला, व्याकुळ झाले, संबंध असून सुद्धा प्रेम न मिळाले. म्हणजे ही व्यक्ती जर ही दुसऱ्याशी चांगली वागली तरी त्याचा रिझल्ट चांगलाच मिळेल असं नाही. असं आहे. म्हणजे तुम्ही जर एखादं कार्य त्याच्यातनं चांगल्या प्रकारे सुरू केलं तर त्याच्यातनं चांगले रिझल्ट मिळतीलच अशी शाश्वती नाही. त्यामुळे हे एखादं कार्य ह्या वैद्युती योगावर सुरू करू. आता वैद्युती योगालाही आपल्याला माहिती आहे की शांती आहे. त्यामुळे ह्या योगावर महत्वाची कार्य करू. आणि कुठलंही महत्वाचं काम सुरू करण्यापूर्वी ह्या योग नाहीये ह्याची खात्री करूनच चांगल्या योगावर काम करावे तरच तुम्हाला यश मिळेल, अदरवाईज नाही. असे हे 27 योग पाहिले. काही योग चांगले आहेत, काही योग वाईट आहेत, हे आपल्याला माहिती आहे. रोजचं जीवनही तसं, रोजचा दिवस चांगला आणि वाईट असं जातो. तर हे योग काही चांगले पण आहेत, काही वाईट पण आहेत. जसं कर्मवृत्ती असते तसं त्याचं फल असतं. आता काही योग सौंदर्य देणारे आहेत, काही विद्या देणारे, ज्ञानाचं वर्धन करणारे असे पण योग आहेत. नंतर काही चांगले गुण देणारे, काही वाईट गुण देणारे, काही संघर्ष करणारे, काही अडथळे आणणारे. पण काय आहे, आपल्याला ह्या अडथळ्यांच्या शर्यतीतूनच यश प्राप्त. ज्या व्यक्तीला आपले प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतात तर
ती व्यक्ती यशस्वी होते. मग तुमच्या योग कुठलाही असो, तुम्ही जर सकारात्मक विचार करून जर कार्य स्वतःचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, तर आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या पत्रिकेत असंच आहे, माझ्या पत्रिकेत असेच ग्रह आहेत, असं न म्हणता किंवा असं न करता तुम्ही सकारात्मकतेने जर प्रयत्न केले, तुमच्यामध्ये जर आतमध्येच पॉझिटिव्हिटी असेल, तर ती चांगल्या कार्यासाठी तुम्ही लावू शकता. आणि तुम्ही कितीही गोष्टी निगेटिव्ह असेल, तर त्याच्यात तुम्हाला यश मिळतं. जरी वाईट गोष्ट असतील ना, तर ती व्यक्ती ती बलवान असते. लक्षात ठेवा. कुठलाही योग असेल तरी. म्हणजे त्या बलवानतेचा तुम्ही असा निग्रह करून निगेटिव्हिटी मधनं पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी त्या गुणांचा तुम्ही उपयोग करू शकता. म्हणजे इथे श्रद्धा पाहिजे, सद्विवेक बुद्धी पाहिजे. यासाठी सातत्याने काम केलं पाहिजे. तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल. अर्थात पत्रिकेमध्ये किंवा योगांमध्ये जरी चांगले वाईट गुण असले, तरी सुद्धा तुम्हाला यश मिळवण्यासाठी सातत्याने कर्म करा. जर याप्रमाणे असे हे योग आहे. थँक्यू. माझं बोलून झालेलं आहे. महिला ज्योतिर्विदचे घाणेकर सर, साबदे मॅडम आणि महिला ज्योतिर्विद त्यांचे मी आभार मानून माझं व्याख्यान पूर्ण करते. खूप वेळ झाला का सर? नाही, 5 वाजता. बरोबर झालं. नाही, छान बरोबर झालं झालं. व्यवस्थित. मला वाटलं खूप झालं. त्याच्यात आहे भरपूर, पण मी ते कट करूनच सांगितलं. नाहीतर मग किती वेळ झाला असतं काय? नाही, वेगळा विषय आहे आता. मला वाटतं पहिल्यांदाच सांगितलं गेला. याच्या आधी कोणी मला वाटतं आठवत नाही मला कोणी मी तुम्हाला तेच सांगितलं. त्या व्यक्तीने मला सांगितलं, त्यामुळे मी आपले हे विचार केला. मी आणि काही गुगलवर काही इकडनं तिकडनं आणि एका कोणाचं तरी व्याख्यान मी ऐकलं होतं. हा, त्याच्यातनं मी ते काढलं खरं. सगळ्यांपेक्षा वेगळा विषय वाटला आहे. छान झालं त्यामुळे. साबदे साबदे मॅडम मॅडम कोणी घ्या बोलले? काय माहिती. फोन आहेत. करावं? ऐक. हॅलो मॅडम, धन्यवाद. आपण दिलेले व्याख्यान हे पंचांगातील 27 नमस्कार योगांचे महत्व खूप चांगले समजावून सांगितले आहे. सहसा या योगांचा विचार केला जातोच असे नाही. आपले व्याख्यान ऐकून या योगांचे महत्व आज आम्हाला चांगले समजले. खूप यथायोग्य वर्णन आपण या पंचांगातील 27 योगांचे जे तुम्ही वर्णन केले आहे, याचा निश्चितच माणसं हे व्याख्यान ऐकून निश्चितच विचार करतील. हे नुसतं आपल्या पत्रिकेमध्ये लिहून दिलेलं असतं, हा योग आहे, हा योग आहे. पण त्या योगाचं महत्व काय आहे आणि त्या योगाचा उपयोग कसा आहे किंवा दुरुपयोग कसा आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे तुम्ही दोन्ही हे अतिशय उत्तम सांगितले. त्याच्यामुळे धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. आणि मग महिला ज्योतिर्विदचं नाव तुम्ही आणखी चांगलं केलं, नवीन विषय घेतला त्याच्या. मोठा योग सांगितला नाही का? हो हो, चांगला हा सगळ्यात महत्व. हा 28वा योग सगळ्यात महत्वाचा. बरोबर. नाही, कुंडलीच्या भाषेमध्ये पण लिहिलंय, नावाप्रमाणे या योगाचं वर्णन आहे असं त्यांनी एका वाक्यात लिहून ठेवलं.